काय जेवायला? डाळ भात लोणचं. कोण नाही कोणचं. दाल भात लोणचं. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. पाऊस आला अचानक. पाऊस आल्यामुळे जर एका मंदिरात आम्ही जर आश्रयीत बसलेलो आहे. विसर्जन झालं की आम्ही जाणार. आम्ही निघणार आमच्या वारीला, जे 14-15 किलोमीटर आहे पंढरीची वारी, त्याच्यासाठी आम्ही निघणार आहोत. आपला स्वप्न हा बघा किती घुमघुमीत झोपलाय, जसा घरी कधी झोपला नसेल. लाईट गेली वाटते. या मंदिरा परिसरात स्वप्ने खूपच झोपलेला आहे. आता आम्ही निघणार आहे. आपला तर शेवटचा मुक्काम आहे ते म्हणजे क्षेत्र पंढरपूर. आता आम्ही पंढरपूरमध्ये आजच जाऊ, आजच बहुतेक दर्शन करू आणि उद्या साक्षात श्री विठोबा माऊली पंढरपुरात विठ्ठलाच्या पायापाशी दर्शन घेऊ. रामकृष्ण. आता जय घेऊया. चला. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर माऊली भगवान की जय. संत तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव महाराज की जय. वेतालदेव महाराज की जय. आई इंगलादेवी माते की जय. आई मसानदेवी माते की जय. आई एकवीरा माते की जय. गणपती बाप्पा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. 3 चालीचा थांबा. रामकृष्ण हरी. शेवटची भेट. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. क्षेत्र पंढरपूर. हरी. रामकृष्ण हरी माऊली. चला आता आपण चाललेलो आपलं शेवटचं लास्ट मुक्काम पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर. असं सुखरूप आम्हाला पोचू दे आता लास्टच्या मुक्कापर्यंत सर्वांना. दुसरं काय नाही. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. चला दिवस शेवटचा सुखाचा आनंदाचा साजरा करूया आणि अशीच वारीला मजा करूया. चला बघू शकता सारे भक्त किती जोशात आहे आणि होशात आहे, कारण की आजच माऊलीची आपली भेट होणार आहे. रामकृष्ण हरी. आता आपण निघालेलो आहे मंडेशी गावातून क्षेत्र पंढरपूर डायरेक्ट. आता म्हणजे मध्ये आता एक चहा पाणी होलं आपलं, त्याच्यानंतर डायरेक्ट क्षेत्र पंढरपूर विठ्ठलाच्या भेटीसाठी. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. आता 5 ते 6 किलोमीटरच बाकी आहे. आता आम्ही लवकरच पोचणार आहे. त्याच्या अगोदर आमचा एक नाश्ता होणार आहे, थोडासा चाय पाणी. ते चाय पाणी वगैरे घेऊन नंतर 5 किलोमीटर आरामात गाठू आणि क्षेत्र पंढरपुरात माऊलीचं म्हणजे विठुरायांचं दर्शन लवकरच घेऊ. रामकृष्ण. मयूर आवडी पोरं तुम्ही घेतली आले कसं काय? पहिला तुम्ही बोलले का थांबावचा आणि आता बोलले की एवढ्या 8 पोरं आले आहे. कारण की एक छोटासा प्रॉब्लेम चाललेला आहे मिलन दादा. एक आमची मुलांना 9 मुलांना आमच्या टीमचे कॅप्टनने बोललं, मयूर तू पुढे चालला बुधागल्लीसोबत यांना घेऊन जा आणि व्यवस्थित दर्शन करून यांना सुखरूप बशीत बसव. कारण की एकच आहे, आपल्या हिंगलादेवीचा एक गोंडल येतो, त्या गोंडलामुळे ही मुलं पुढं घेऊन जाण्याचं कारण आहे. मला 15 वर्ष झाली. माझ्या कॅप्टनने माझ्यावर एक जिम्मेदारी दिली, सुखरूपपणे यांना घेऊन जा आणि माऊलीचं दर्शन करून यांना बशीत बसव. ते आम्हाला एक मोठा आधार भेटला वेसावा बुधागल्ली वारकरी मंडळांचा. ते आम्हाला यावर्षी खूप सपोर्ट भेटलेला आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला हेल्प लागली या मंडळाने उभे राहिलेले ठामपणे. हीच माऊलीची कृपा आहे. यांना एवढा मोठा आशीर्वाद दे माऊली सर्वांना.
आनंदात आणि सुखरूप ठेव हीच प्रार्थना. बोला रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. झालेले आहे आणि आपला टेम्पो आलेला आहे. पाहू शकता आता 1 ते सव्वा तासात आपला नाश्ता, 1 तासात आपला ब्रेक होत आहे. कारण की 5 किलोमीटर चालल्यावर थोडासा आधार म्हणजे थोडंसं चाय पाणी आणि नंतर पुन्हा 5 किलो परत चाय पाणी असं करत करत आपण आरामात चाललेलो आहे आपल्या क्षेत्र पंढरपुरात. रामकृष्ण हरी. मयूर भाऊ बोला. बोलून नाही दाखवायचं, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतो. कारण की बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं अति चांगलं आहे. कारण की लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून माणसं दूर करतो. रामकृष्ण. खूप सुंदर. बरोबर तेच आहे खरं. बोलून कधी ना दाखवायचं, शांत राहण्यातच रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी. चाय पाण्याची वेळ झालेली आहे. बघू शकता आपला टेम्पो सुद्धा आलेला आहे. राजेश भाई साऊदी. आषाढी वारीची पायी पायी धरली वाट पंढरीची. माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा. माय बापा कृपा. उठू का मिलन दादा? नाश्ता झालेला आहे कसं काय? नाश्ता झालेला आहे. आता आपल्याला ऊर्जा जास्त आलेला आहे कारण का पंढरपूर आता 5 किलोमीटर उरलेलं आहे. माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही आता चाललो आहे लवकरच. रामकृष्ण हरी. चला चला चला. हे स्वप्नेल, विराज, मोहित भाई, चलो चलो. हरी विठ्ठल तुकाराम. जय 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 जय. आता भरपूर आपल्याला जायचं आहे. 5 किलोमीटर. मिळतो मेवा. रामकृष्ण हरी माऊली. आपल्यासाठी आता मोहित भाऊ पेदे 2 शब्द बोलणार आहे. मोहित भाऊ बोला. रामकृष्ण हरी. ज्याला संधी मिळतो तो नशिबान असतो. ज्याला संधी मिळतो तो नशिबान असतो. जो संधी कमावतो त्याला बुद्धिमान म्हणतात. तो बुद्धिमान असतो. तो बुद्धिमान असतो. आणि जो संधीचं सोनं करतो तोच खरा विजेता असतो. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. जबरदस्त मोहित भाईने आपलं हृदय परिवर्तन केलेलं आहे. असेच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बनून राहिले असाल तुम्ही. तुम्हाला आता व्हिडिओ एवढे आवडले असतील तर काय करायचं मोहित भाई? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. हरी. आणि प्लेलिस्ट बनवलेली आहे. प्लेलिस्ट वर्सोवा बुधागली पदयात्रा 2025. तिथे तुम्हाला सुरुवातीपासून पूर्ण वारीचं दर्शन होणार आहे. कसे डे 1 to लास्ट डे पर्यंत. तर नक्की जाऊन बघा आणि भरपूर प्रेम द्या. कमेंटमध्ये फक्त या रामकृष्ण हरी. तुमचा जो निरोप आहे तो पांडुरंगाकडे नक्की पोहोचेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो शरण तुला देवा हरी. तर जागृत बाय 5 वाजलेले आहे आणि आपला टेम्पो पुन्हा आलेला आहे. थोडंसं पाणी वगैरे पिऊ. ज्याला चाय प्यायचा तो चाय पिईल. कारण की आलेलं आहे आपलं जवळच क्षेत्र पंढरपूर. केवळ लोक आपले रेग्युलर वारकरी किती वाऱ्या केल्या, किती कावळ्या हँडल केल्या. केवळ लोक विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकाहारी नाथ अनंताचा. जरा टेम्पो पुढे घेतलेला आहे पाण्यासाठी. आता पाणी वगैरे पितील. फक्त 2च किलोमीटर राहिलेला आहे. मिलन दादा
रामकृष्ण हरी. बघू शकता सगळे आता सगळे वारकरी एकत्र जमा होतील, मस्त थोडंसं पाणी वगैरे पितील, ज्याचा घरचा सुकलेला असेल तो ओढा करतील. त्याच्यानंतर सरळ जाऊ आपण पंढरपुरात दर्शनासाठी. रामकृष्ण हरी. आधी नामदेव पायी दर्शन, नंतर आम्ही जाऊ मुख दर्शनासाठी, आणि उद्या नंतर आम्ही त्याच्यानंतर जाऊ आपण चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी. त्याच्यानंतर आराम करू आणि सकाळी पांडुरंगाच्या लाईनीत स्नान घेत आपण पांडुरंगाचं नाव घेता पांडुरंगाच्या भेटी आणि रामकृष्ण हरी. आपले आलेले आहे, पाहू शकता संदेश भाऊ. आता आपण पोहोचलेलोच आहे, तर कसं वाटतं? बरं वाटतंय. अजून 3 किलोमीटर आहे. रुक्मिणी देऊ दर्शन करून थोडं बरं वाटेल. दुसरं काय बोलू, दर्शनाला जायचं आहे. सर्व मुलांची वारी काढल्या, सर्वांना घेऊन आलं तर एकदम माऊलीचं दर्शन झालं तर सर्व खुश होणार. दुसरं काय नाही बोला. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्हाला एक दर्शनाची आस लागलेली आहे आपल्या विठ्ठलाची. कधी देवाला पाहतो आणि कधी धन्य धन्य असं वाटतं. रामकृष्ण. फक्त माऊली दर्शन होईल माझी अपेक्षा आहे. माऊली दर्शन घ्यावं. हरिराम रामकृष्ण हरी माऊली. हे जास्त चालू असेल नाही आता. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. दाखवल्याबद्दल धन्यवाद. वेसावा बुदागली कोली समाज संस्था, आमचे वारकरी मयूर कोली यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आम्ही त्याला आमच्यातर्फे टी-शर्ट म्हणून आम्ही एक भेटवस्तू आम्ही त्याला देत आहे. कारण का त्याची मनापासून इच्छा होती, तो आम्हाला जिंतीपासून आम्हाला पोहोचायला काय मला एक टी-शर्ट द्या. ते आज आम्ही पंढरीत पोहोचल्या 2 किलोमीटर असताना आम्ही त्याला प्रदान केलेला आहे ते टी-शर्ट. याच्या पुढे आम्हाला सर्व आमचे वारकरी मंडळाला फ्री देणार. आमच्या मला खूप खुशी होते. आपल्या वेसावा बुदागली कोली समाज वारकरी मंडळांनी मला हे टी-शर्टचा मान दिल्याबद्दल. हा मान म्हणजे मला वाटलं का पांडुरंगाने मला भेट दिली इकडे. खूप धन्यवाद झालं माझ्याकडनं. वेसावा हे वारकऱ्यांना जेव्हा जेव्हा मदत लागणार कुठल्या माऊली सावंतची, तेव्हा तेव्हा मी खंबपणाने उभा राहणार त्यांचा. रामकृष्ण हरी माऊली. तर बघू शकता आपली अन्नपूर्णा, आपली माऊली, या मावशाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. वेळोवेळी जेवण, चहा, पाणी वेळोवेळी आम्हाला टायमावर म्हणजे वेळेवर बनवून दिला, जेणेकरून आम्हाला भरपूर आधार भेटला, भरपूर एनर्जी भेटली, भरपूर ऊर्जा भेटली. त्या आधाराने आम्ही आज या ईदपर्यंत चालू शकलो, तो पण आरामात ईद. तर आम्ही तुमचे धन्यवाद आणि भरपूर आभार मानत आहे. तुम्हीच आमची माई, तुम्हीच आमची आई, तुम्हीच आमची साई आणि तुम्हीच आमची विठू माई. सुरुवातीपासून बोलतो, तर तुमचे आम्ही भरपूर आभार मानत आहे. तर आम्हाला 2 शब्द तुम्ही म्हणणार तर बरं वाटेल. मावशी 2 शब्द बोल. तर मावशी तुम्हाला मी सांगू इच्छितो की मावशीची मला कळालं की जेव्हा वारीला आपण निघालो तेव्हा मावशीची वाटतं की बोट थोडं बोटीचं काहीतरी झालं, म्हणजे बोट थोडी बुडाली, तरी ते दुःख मनात ठेवून आम्हाला कुणाला न कळता आम्हाला वेळोवेळी सुंदर जेवण बनवलं आणि स्वतःच्या चेहऱ्यावर हासी मात्र ठेवली, जेणेकरून आम्हाला कुठलाही त्रास न व्हायला आणि ही वारी संपन्न व्हावी. म्हणून मावशी तुमचे आम्ही भरपूर आभार मानत आहे. तुम्ही असे वेळोवेळी दरवर्षी सहकार्य करतात. पण बुदागली मार्तंड बुदागली पदयात्रा मंडळ तुमचे आभार मानत आहे. जय.
काय काय बरोबर नंतर स्नान करून ठेव. दादा तर आपलं नामदेव बाईचं दर्शन झालेलं, आता आपण चाललेलो मुख दर्शनासाठी. चला आता मुखदर्शन घेऊया आपण. माऊलीला थोडे बघूया. एवढ्या दुरून वारी करावा एवढे लांबूनशी. रामकृष्ण हरी. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मुख दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. रामदेवपांचं दर्शन झालं. आता जाऊ चंद्रभागेला. रामकृष्ण हरी. नाश्ता आहे आपलं, मग नाश्ता आणि जेवण आहे आपलं. काय आहे? स्वप्नील कांता बघ जरा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कशी आहे पावभाजी? एकदम पावभाजीची मजा घेऊया. बघू शकता स्वप्नील पावभाजी घेऊन आलेला आहे. सागर मामा पावभाजी खाऊया. हो खाऊया. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पावायले 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 पावायले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.